नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या देशाचे अमानवी पंतप्रधान हे जगप्रसिद्ध कॉमेडियन बनू पाहत आहेत. ते अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मी त्यांना खरं तर डोनाल्ड ट्रम्पनी समन केल्यासारखं बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर अमेरिकेतल्या पद्धतीप्रमाणे दोन्ही राष्ट्रप्रमुखांना जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. त्यामुळे जॉईंट प्रेस कॉन्फरन्सला या परजीवी पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला उभं राहून पत्रकार परिषदेत उभं राहावं लागलं. तिथे एका अमेरिकन पत्रकाराने या अमानवी पंतप्रधानांना प्रश्न विचारला. त्यांनी असं विचारलं की तुम्ही अमेरिकेमध्ये आलेला आहात आणि अमेरिकेमध्ये गौतम अदानींच्या विरोधामध्ये जी भ्रष्टाचाराची केस चालू आहे त्या केसबद्दल तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली का? त्यावरती नरेंद्र मोदी काय म्हणाले हे तुम्ही सगळेजण पहिल्यांदा ऐका. Thank you, Mr. President. Can I ask whether you discussed at all today the case of Gautam Adani, who's one of the wealthiest men in Asia and perceived as an ally of Prime Minister Modi? Prime Minister Modi, have you asked the President to take action on that case? Thank you. पहली बात है, भारत एक लोकतांत्रिक देश है और हमारे संस्कार, हमारी संस्कृति वसुधैव कुटुंबकम की है. हम पूरे विश्व को अपना एक परिवार मानते हैं. हर भारतीय को मैं अपना मानता हूं. दूसरी बात है, ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए दो देश के मुखिया न मिलते हैं, न बैठते हैं, न बात करते हैं. आता हे झालं म्हणजे प्रश्न विचारला इंग्लिशमध्ये, उत्तर दिलं हिंदीमध्ये. 2 दिवसापूर्वी फ्रान्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सुद्धा त्यांनी असंच एक बिंडोक भाषण केलं सगळ्या लोकांच्या समोर. अत्यंत बिंडोक. ते इंग्लिशमध्ये केलं कारण त्यावेळेला टेलिप्रॉम्प्टर समोर असेल. इथं सुद्धा टेलिप्रॉम्प्टर होताच, पण टेलिप्रॉम्प्टरवरती अमेरिकन ऍक्सेंट मधले प्रश्न कळतीलच की नाही याची काही खात्री नसल्यामुळे प्रश्न विचारले गेले. आता जे उत्तर त्यांना लिहून दिलं असेल ते काय लिहून दिलं होतं, सांगितलं होतं, प्रॉम्प्टरवर समोर होतं माहित नाही, पण प्रश्नच कळला नाही किंवा कळला पण तो अर्धवट कळला. आता डोनाल्ड ट्रम्प बरोबर चर्चा करत असताना गौतम अदानींच्या विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या केसबद्दल चर्चा केली का, या इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं हिंदीमध्ये दिलेलं उत्तर नरेंद्र मोदींचं काय होतं ऐकलं? की भारत लोकतांत्रिक देश आहे आणि भारतासारख्या लोकतांत्रिक देशामध्ये आम्ही वसुधैव कुटुंबकम हा संदेश मानतो. संपूर्ण विश्वच आम्ही आमचं घर मानतो. आता संपूर्ण विश्वच आमचं आम्ही घर मानतो आणि त्याच्यानंतर ते म्हटले की आणि 2 देशांचे प्रमुख असं बोलले, 2 देशांचे प्रमुख एकमेकाला अशा व्यक्तिगत गोष्टींसाठी भेटत नाहीत. असं आता असं करण्यामागे काय त्यांचं हावभावांच्या मागे होतं अर्थ मला कळत नाही. ज्यांना ज्यांना याचा अर्थ लावता येत असेल हे असं असं करून बोलण्याचा, तो त्यांनी लावावा त्या पद्धतीने. पण मुळामध्ये असं उत्तर देत असताना पहिला भाग वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व आम्ही आमचं घर समजतो. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही देशात जाऊन भ्रष्टाचार करणार असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला लायसन्स मिळालं, तुम्ही समजता विश्व आमचं घर आहे म्हणून आता आम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार करू, गौतम अदानीला आम्ही करू देऊ, असा त्याचा अर्थ होतो का? आणि दुसरं, गौतम अदानींच्या विरोधामध्ये असलेली भ्रष्टाचाराची केस हा व्यक्तिगत विषय कसा काय तुम्हाला वाटतो? हे कृपा करून एक्सप्लेन करून सांगा. खरं त्या पत्रकारांनी तिथं लगेच दुसरा प्रश्न विचारायला पाहिजे होता की यात व्यक्तिगत काय आहे, पण यांनी हिंदीत दिलेलं उत्तर असल्यामुळे त्याला ते कळलंच नसेल हा काय बोलला आणि काय उपप्रश्न विचारणार तिथं पुढे. बरं, तिथं असलेला जो काही भारतीय मीडिया तो गुलाम आहे ना यांचा. त्यांचे रोज तळवे आणि बूट चाटत बसलेला भारतीय प्रसार माध्यम की तिथं हिंदीतलं कळलं जरी असेल तरी काय याला तिथं पुन्हा प्रश्न विचारतील. त्यामुळे त्यांनी प्रश्न नाही उलट त्याच्यावरती विचारला. पण गौतम अदानींनी अमेरिकेमध्ये केलेला भ्रष्टाचार, अमेरिकेतल्या नागरिकांचे पैसे गोळा करून त्यांच्याकडून पैसे घेऊन दुसरीकडे कुठेतरी लाच देण्याचा प्रयत्न करणं, याच्या विरोधात अमेरिकेमध्ये खटला दाखल झालेला आहे. यावरती यापूर्वी आपण 2 भाग केले. पण हे काय लायसन्स आहे का वसुधैव कुटुंबकम हे जगभर भ्रष्टाचार करण्याचं? फ्रान्समध्ये गेले, राफेल प्रकरण केलं. बांगलादेशात गेले, तिथं पॉवर प्लॅन्टचा अडाणीचा प्रकार झाला. ऑस्ट्रेलियामध्ये गेले, तिथं अडाणीच्या खाणींचा प्रकार झाला. श्रीलंकेमध्ये गेले, तिथं पुन्हा अडाणीचा प्रोजेक्टचा विषय आला. जाईल तिथं या अडाणीच्या नावाने शेण फासलं जातं भारताच्या तोंडावरती आणि हा म्हणतो हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि मग राहुल गांधी पार्लमेंटमध्ये आणि सर्वत्र जे बोलत असतात अडाणीचा पैसा हा मोदींचाच पैसा आहे, यात काय चुकीचं ठरतं? कारण स्वतः मोदींनी आता अमेरिकेमध्ये जगाच्या समोर पत्रकार परिषद घेऊन कबूल केलंय
की अदानींचा भ्रष्टाचार हा त्यांच्यासाठी व्यक्तिगत विषय आहे. ही अत्यंत निंदनीय आणि लाज वाटावी अशी गोष्ट आहे. पण हा अमानवी पंतप्रधान ही वेळ या देशावरती आणून दाखवतोय. हे निर्बुद्धपणा, बिंडोकपणा, निष्पापपणा हे सगळं समजू शकतं. इतकं कुटीलपणा याच्यात. आणि असा पंतप्रधान देशाला मिळावा गेल्या 10-11 वर्षापासून सहन करायला लागतंय. कदाचित आणखीन किती वर्ष सहन करायला लागेल माहिती नाहीये. पण अशा पद्धतीने देशाची मान, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, त्याचा पूर्ण स्टाफ, त्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि जगभरातला असलेला प्रसार माध्यम यांच्या समोर हा सांगतो गौतम अदानींचा भ्रष्टाचार हा व्यक्तिगत विषय आहे आणि व्यक्तिगत विषयांसाठी म्हणून दोन राष्ट्रप्रमुख एकमेकाला भेटत नसतात. मग कशासाठी भेटत असतात सांगा तरी आम्हाला. काय केलं तिथं थांबून? या गौतम अदानी आणि अजित डोवल प्रकरणाचा वापर करून अमेरिका नरेंद्र मोदींना झुकवलं आहे. आणि ते झुकवलं कसं आहे हे यावेळच्या अर्थसंकल्पात दिसून आलं. गेली 9 वर्षापासून हार्ले डेव्हिडसन सारख्या मोटरसायकल्सवरती भारतामध्ये जी इम्पोर्ट ड्युटी कमी केली जात नव्हती ती या अर्थसंकल्पामध्ये निम्मी करून ठेवली गेली. आता हार्ले डेव्हिडसनवरती 15%, 20% इम्पोर्ट ड्युटी भरायची आणि रॉयल एनफिल्डची बुलेट घ्यायची असेल तर 28% जीएसटी भरायचा. आता त्या टेस्लाच्या इम्पोर्टवरची सुद्धा इम्पोर्ट ड्युटी कमी. कारण एलॉन मस्क त्याचा मालक हा डोनाल्ड ट्रम्पचा मित्र आहे आणि मग डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी, त्याची दाढी खाजवण्यासाठी त्यांनी आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या इनॉग्रेशन सेरेमनीला नाही बोलावलं. यासाठी पहिले तर महिनाभर तिथं जयशंकर बसवून ठेवला लाचारासारखा लोटांगण घालत. आणि आता हे गेलेत बोलावून घेतल्याबरोबर जसं काही त्याच्याकडे नोकरीला कामाला आहेत. आणि हे झाल्यानंतर इतकी निर्लज्ज कबुली देशाला, भारताला खरं तर याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की नरेंद्र मोदींनी गौतम अदानींच्या भ्रष्टाचाराची स्पष्ट कबुली दिलेली आहे. स्पष्ट कबुली. सेबीने नाकारला असेल, आणखीन कोणी नाकारला असेल, स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी हा भ्रष्टाचार व्यक्तिगत विषय आहे माझ्या बाबतीत हे कबूल केलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये गौतम अदानीला वाचवण्याचं काम चाललेलं आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट जागतिक पातळीवरती हा अमानवी पंतप्रधान बोललेला आहे. याचा किती निषेध करावा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की खाली कॉमेंट करून सांगा. पण ही वेळ अत्यंत दुर्दैवी वेळ या अमानवी पंतप्रधानांनी आपल्या देशावरती आणलेली आहे. आणि हेच मला मुख्यतः लक्षात आणून द्यायचं होतं. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह नक्की करा. तुमच्या पाठिंब्यावरच आम्ही लोकांना सत्य सांगणं आणि सैतान शर्मिंदा करणं हे करत राहू शकू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.